सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली आहे। चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे। आरोपींनी कामाचं कारण सांगून आपल्याला टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावलं, त्यानंतर झुडपात नेऊन आपल्यावर सामूहिक अत्याचार केले असा आरोप अल्पवयीन मुलीनं केलाय। या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आफताब आणि अनीस या दोन आरोपींना अटक केली आहे। न्यायालयानं दोघांनाही 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आरोपी आणि अल्पवयीन मुलगी हे एकाच परिसरात राहतात। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजांवर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजांवर लक्ष ठेवून। चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दोन आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आफताब आणि अनीस अशा आरोपींची नावं। सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी, गहू ज्वारी पिकांचं नुकसान, तर 17 तारखेपासून राज्यात पावसाचा इशारा। T20 मुंबईच्या नव्या पर्वाचा जल्लोष पुन्हा सुरू होणार। मुंबईकर क्रिकेट प्रेमींसाठी मोठा सोहळा। स्पर्धेत मुंबईचे नवे आणि दिग्गज खेळाडू एकत्र खेळणार। यावेळी स्पर्धेत महिलांच्याही 3 टीम्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।